महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरू झालंय। शिवसेना नेते आणि अभिनेत्री दीपाली सय्यद, रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसतात। दीपाली सय्यद यांचा फर्स्ट लुक समोर आलाय। तर भोंदू खरातची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे। अशोक खरातची भूमिका नेमका कोण साकारतोय या संदर्भात गुप्तता पाळण्यात आली आहे। महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरू झालेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अखेर अशोक खरातची सगळी कहाणी रुपेरी पडद्यावर येते। दीपाली सय्यद हा चित्रपट घेऊन येत आहेत, काय अधिक अपडेट्स आहेत? विनोद जी, आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात अशोक खरात हे प्रकरण गाजलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि याच आता प्रकरणावरती चित्रपट येतोय। महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या नावानं हा चित्रपट येतोय आणि या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका दीपाली सय्यद करणार आहे। त्यांचा फर्स्ट लुक सुद्धा जो आहे हा समोर आलेला आहे। मात्र अशोक खरात याची भूमिका कोणता अभिनेता साकारतोय या बाबतीत कमालीची गुप्तता जी आहे ही पाळण्यात आलेली आहे। आपण जर हे प्रकरण पाहायला गेलं तर या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी वेळोवेळी असं समोर येऊन सांगितलं की माझा या प्रकरणाशी कुठच्याही प्रकारे संबंध हा अशोक खरातशी राहिलेला नाही आहे। त्यामुळे त्या अनुषंगानं हा चित्रपट येतोय का किंवा या चित्रपट काही वादग्रस्त पद्धतीनं शूट केला जातो का याची उत्सुकता जी आहे ही सगळ्यांना लागलेली आहे। मात्र सद्यस्थितीला दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत असणार आहेत आणि तशाच पद्धतीचा फर्स्ट लुक जो आहे हा समोर आलेला आहे। सद्यस्थितीला मुंबईत याचं ठिकठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग जे आहे हे सुरू झालेलं आहे। मात्र अशोक खरातची भूमिका कोण साकारतंय या बाबतीत मात्र निर्माता टीम असेल किंवा दिग्दर्शक टीम असेल यांच्याकडनं कमालीची गुप्तता जी आहे ही पाळण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हा चित्रपट व ज्या पद्धतीनं हे वास्तव समोर आलं याच्यावरती असणार आहे किंवा काही अनेक वादग्रस्त भूमिका याच्यात येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सद्यस्थितीला या चित्रपटाचं शूटिंग हे सुरू झालेलं आहे आणि याचा फर्स्ट लुक सुद्धा आता समोर आलेला आहे। विनोदजी, विशाल, दुसरा एक मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणात थोडासा राजकीय अँगल सुद्धा आहे, कारण दीपाली सय्यद या एका राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी आहेत किंवा त्यांच्या चित्रपट आघाडीच्या त्या नेत्या आहेत। अशा वेळेला या चित्रपटाच्या शूटिंगमुळे किंवा या चित्रपटाच्या विषयामुळे युतीमध्ये काही तक्रारी किंवा असा सूर दिसतोय का? नक्कीच यामुळे एक वाद जो आहे हा महायुतीत होऊ शकतो। कारण का सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर रुपाली चाकणकर ह्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, राष्ट्रवादी ही महायुतीसोबत आहे आणि अशातच कुठेतरी पक्षाची प्रतिमा सुद्धा जी आहे ही मलिन होऊ शकते या सगळ्या भूमिकांमुळे। त्यामुळे नाराजीचा सूर सद्यस्थितीला आपल्याला तितक्या प्रकर्षानं जाणवत नाही आहे। मात्र या शूटिंगमुळे नाराजी जी आहे ही होऊ शकते, कारण का रुपाली चाकणकर यांची भूमिका कशा पद्धतीनं आता दीपाली सय्यद ह्या साकारतायत हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। जर निगेटिव्ह पद्धतीनं ही भूमिका साकारली गेली तर मात्र याचा फटका जो आहे हा थेट राष्ट्रवादीला होऊ शकतो। आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला चित्रपटाच्या माध्यमातून एखादी भूमिका लोकांसमोर मांडली जाते त्यावरती लोकांचा अधिक विश्वास हा चित्रपटांच्या भूमिकांवरती राहिलेला आपल्याला आजपर्यंत आपण पाहिलेला आहे। त्यामुळे दीपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांची भूमिका जरी साकारत असल्या त्यामुळे महायुतीत ह्याच्यावरनं नाराजी नाट्य जे आहे हे येणाऱ्या काळात होऊ शकतं। मात्र सद्यस्थितीला दीपाली सय्यद यांच्याकडनं रुपाली चाकणकर यांची भूमिका कशा पद्धतीनं साकारली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार। सद्यस्थितीला कुठच्याही पद्धतीची तितक्या प्रकर्षानं नाराजी जी आहे ही दिसून येत नाहीये। मात्र येणाऱ्या काळात या बाबतीत सुद्धा नाराजी जी आहे ही होण्याची दाट शक्यता आहे। विनोदजी, या मुद्द्यावरून नाराजीची लाट येण्याची शक्यता आहे आणि ही भूमिका किंवा या चित्रपटाचा आशय नेमका कसा असेल, नकारात्मक असेल की वेगळ्या पद्धतीनं याची मांडणी केली जाणार आहे यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत। धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय की एक महत्त्वाची बातमी, दीपाली सय्यद निर्मित एक महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरू झालेलं आहे। अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत आहेत। तर अशोक खरातची भूमिका नेमका कोण साकारतोय, कोणता अभिनेता साकारतोय त्याबद्दल अजूनही गुप्तता पाळण्यात आलेली आहे। हा फर्स्ट लुक समोर आलाय।